नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वस्त मस्त बरे आहात ना? आम्ही पण मस्त आहोत. तर बघा, तुळशीची बाग, तुळशी किती आल्यात बघा आमच्या दारात. जिकडं बघेल तिकडं तुळशी झाल्यात. तुळशीचं जणू काय वृंदावनच झाले. सगळीकडे भरपूर तुळशी उगवलेल्या. पावसाळा जसा सुरू झाला तसा खूपच तुळशी उगवलेल्या. जाता येत्या रस्त्यावर पण उगवलेल्या. त्यामधल्या तुडवणूक होते म्हणून काढून टाकल्या. पांढरी फुलं बघा किती मस्त आलेत. गोकर्णाचं झाड बघा, हे वर्ष झालं लावून याला. याचं देठ किती जाड झाले. हे पूर्ण पेरूच्या झाडात असं पसरले. पेरूचं झाड पूर्ण वाकलंय. पूर्ण पेरूच्या झाडाला गुंता घातला या गोकर्णाच्या वेलानं. बघा, हे पूर्ण गोकर्णाचं वेलानं पूर्ण येडले. परवा पप्पांनी झेंडूची रोपं आणलेली, एकदम छोटीशी होती, लावली तेव्हा. आता उंच झालेत बघा थोडी. पेरूच्या झाडाला या पेरू देखील लागायला लागलेत. छोटे छोटे लागलेत एकदम. एकदम छोटा पेरू लागलाय. फुलं लागलेत आणि पेरूही लागलेत. वरती लागलेत भरपूर बघा पेरू यांना. हे देशी पेरू आहेत. आधी लागायचे तसे, आता नवीन पेरू आलेत. खूप मोठे असतात ते. औषधं मारून मोठी केलेली पेरू म्हणतात की ते साखरवाल्यांसाठी, ज्यांना साखर असते त्यांच्यासाठी चांगले आहेत ते पेरू खायला. बघा, तुळशीची बाग. हे शोचं झाड होतं, याला कट केले. 15-20 दिवस झाले. आता फुटायला लागले बघा पान छान सगळीकडं. हे औषधी झाड आहे. मूळव्याध झाल्यावर याची पानं खातात म्हणे. हे बघा, पान स्वच्छ धुवायचं आणि ते चुरगळून असं खायचं. औषधी आहे म्हणून आम्ही आणून लावलंय त्याला. लहान लहान रोपंसुद्धा भरपूर उगवलेली काढून टाकलेत ती. हे बघा, झेंडूचं झाड किती छान आलं हे पण. तर बघा, हळद लावलेली, हळद पण छान आली आहे, छान फुटून आले. आणि हे कढीपत्त्याचं झाड लावून झालं 2 वर्ष. आत्ता चांगलं फुटलं हे, छान एकदम मस्त फुटून आले. रोग वगैरे अजिबात पडला नाही याला. गौरीच्या झाडाला आत्ताच फुलं लागून बसलेत बघा.
गावाकडं बघा असं सुंदर वातावरण असतं. इथं बघा गौरीची झाडं लागल्यात. ही गलांगड्याची रोप आहे ती. इथं दाटण झालेली म्हणून पुढं काढून लावल्यात. ही पण उंच व्हायला लागल्यात आता. एक एक काढून इकडं लावले. एकदम लहान होती. लावून झालं याला 15 दिवस. मेन व्हिडिओ केला होता ते सांगायचंच राहिलं. म्हणजे आज सकाळी उठून बघितलं तर चिमणीचं घरटं मोकळंच पडलेलं. हे बघा चिमणीचं घरटं. चिमण्या नव्हत्या त्यात. रोज सकाळी उठून पोरंसुद्धा बघायचे आणि मीसुद्धा बघायचे. आणि आज चिमणीचं घरटं मोकळंच झालं. चिमणीची पिल्लं गेली उडून. थोडं थोडं इथं कडेवर येऊन बसायची ती उडत उडत हळूहळू. आणि आज गेलीच भर करून उडून कुठं. आज सकाळी ती बघायलाच मिळाली नाहीत. कालच आम्ही शेवट बघितलेलं पक्ष्यांना. आम्हाला वाटलं शेवटला ती ज्या दिवशी इथून जातील त्या दिवशी बघायला मिळेल, पण बघायला काय मिळालंच नाही.